आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते आणि धन्यवाद देते पित्या. आणि विश्वास करते की ती इथे उपस्थित आहेस आणि इथे बोलणारी मी नाही तर तू आहेस. आणि तू माझ्या मुखाचा, माझ्या शरीराचा आणि माझ्या संपूर्ण शब्दांचा तू ताबा घेतला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पित्या की मला ठाऊक नाही की इथे कोणाला कशाची गरज आहे, पण पित्या तुला सर्व ठाऊक आहे की कोणाला कशाची गरज आहे आणि तू तेच सोप्या भाषेत त्यांना शिकवत आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पित्या. व ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. तर कसे आहेत सर्वजण? जेवले, नाचले आणि प्रश्नांची उत्तरं दिली. मग आज काय शिकले? अजून ती एकटीच शिकली, तुम्ही काहीच नाही शिकले? अजून तेच शिकले वाटते. रिप्सना बाय, रिन्सिया बाय, तुम्ही काहीच नाही शिकले अजून? मग आता आपण काय बोलतो जास्तीत जास्त? तर आता सांगा, जेव्हा आपण एक शब्द बोलतो तेव्हा तो कार्य का होतो आणि का कार्य होत नाही? पहिला सांगा, कार्य का होत नाही? म्हणजे जेव्हा आपण समोरून एक शब्द बोलतो, प्रत्येक शब्द हा एक आत्मा आहे, आणि जेव्हा आपण समोरून एक शब्द बोलतो तो कार्य का नाही होत, हे सांगा. पहिला प्रश्न. बरोबर. आणि शब्द कार्य का होतो? शब्द कार्य यासाठी नाही होत कारण तो वचनाच्या नुसार नसतो, आणि जो शब्द वचनाच्या नुसार नाही आहे तो कार्य होऊच शकत नाही, कारण तो आपल्या पित्यापासून नाहीच आहे. आणि शब्द आपण जेव्हा बोलतो तो कार्य यासाठी होतो की तो आपल्या पित्यापासून पण आहे आणि तेच सत्य आहे. आणि जर आपण सत्य वापरतो तर ते जीवन बदलणार की नाही बदलणार? बदलते की नाही बदलते? मग आपण किती वेळा शब्द वापरतो आणि ते कार्य होते की नाही होत? मग मग आता विश्वास कसा येतो आणि अविश्वास कसा येतो? त्यांना शिकू दे. विश्वास कसा येतो आणि अविश्वास कसा येतो? प्रभूच्या वचनाने अविश्वास येतो. प्रभूच्या वचनाने अविश्वास येतो की नाही? आणि जगाच्या शब्दाने विश्वास येतो. वाटते आमचे बायबल मन व्हायला आहे, तुमचे व्हायला आहे. तर आपण बघू रोमकरास अध्याय 10 वचन 17. ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. तर आता वार्ता म्हणजे काय? वार्ता म्हणजे काय? सांगा. त्यांचं प्रश्नाचं उत्तर आलं, आता तुम्ही सांगा. वार्ता म्हणजे काय? तुम्ही झोपले आहेत? जागे आहेत की नाही? जे झोपले आहेत त्याने बोला हालेलुया. वाजल्या मामा, तुम्ही झोपल्या?
मुखाने निघते तेव्हा काय होते पण? वाईट होते. प्रश्न नीट ऐका. विश्वास कसा येतो आणि अविश्वास कसा येतो? तर पहिला सांगा, अविश्वास कसा निर्माण होतो? म्हणजे वार्तेचे पण दोन प्रकार आहेत. एक आहे जगाचा, म्हणजे एक आहेत जगाच्या गोष्टी आणि एक आहेत वचनाच्या गोष्टी. जर आपण जगाच्या गोष्टी करतो तर काय येते? आणि जर वचनाच्या गोष्टी तर करतो तर मग आपण जास्ती काय करतो? आणि आपल्याला जास्ती प्रिय काय आहे? जगाच्या गोष्टी की वचनाच्या गोष्टी? पहिला काय प्रिय होतं? वार्ता करायला यांचे घरात जाऊन, दुपारचे, म्हणजे आमचे पण मम्मीचा जावच्या, पण धन्यवाद येशू आता ते नाही जात. पहिले काय प्रिय होतं? जगाच्या गोष्टी. त्याच्याने काय झालं आतमध्ये? आणि विश्वासाने काय होते? आई एकटी शिकते, तुम्ही काहीच नाही शिकले. विश्वासाचा टॉपिक तर कधीपासून चालू आहे. वाटते आया एकटीच ऐकी ते. अविश्वासाच्या म्हणजे अविश्वास जगाच्या वार्तेने निर्माण होतो आणि विश्वास या वचनाच्या वार्तेनेच निर्माण होतो. कारण जे सत्य आहे तेच आपणामध्ये विश्वास निर्माण करू शकते. कारण प्रभूचं वचन हे सत्य आहे आणि ते विश्वास आहे की नाही आहे त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ, जर एक बाल्टी आहे आणि ती पूर्णपणे घाण पाण्याने भरली आहे आणि मी ती नळाखाली लावली आणि नळ चालू केला आणि निघून गेली आणि तो नळ चालूच आहे आणि ती घाण पाण्याने बाल्दी भरलेली तशीच आहे, तर आता काय होईल? बाल्दी घाण पाण्याने पूर्णपणे भरली आहे आणि मी नळ चालू केला आणि निघून गेली, तर काय होईल? जो घाण पाणी आहे तो बाहेर येईल आणि जो मी नळ चालू केला होता साफ पाण्याचा तो पाणी आतमध्ये भरायला सुरुवात होईल. तो घाण पाणी काढण्यासाठी मला मेहनत करावी लागली की तो आपोआप निघाला? घाण पाणी काढण्यासाठी मेहनत केली की नाही? नळ चालू केला आणि तो पाणी घाण पाणी होता तो काढून 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 थकले आणि तो साफ पाणी होता तो भरतच राहिली बाल्दीमध्ये. जेव्हा मी बाल्दी खाली लावली नळाखाली आणि नळ चालू केला तेव्हा तो पाणी सोप्या पद्धतीने त्या बाल्दीमध्ये जात राहिला आणि जो घाण पाणी होता तो बाहेर आपोआप आला. तर मग ती घाण पाणी होता तो काढण्यासाठी मी मेहनत केली. मग जो आपणामध्ये अविश्वास आहे, म्हणजे धन्यवाद येशू होता, तो काढण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागली की जो विश्वासाचा नळ होता तो चालू केला? मग विश्वास आणि अविश्वास एकत्र राहू शकतात का नाही राहू शकत? का नाही राहू शकत? मग त्या दोन्ही गोष्टी एकत्र राहू नाही शकत. आणि जर मी विश्वासाचा पण नळ चालू ठेवला आहे आणि अविश्वासाचा पण नळ चालूच ठेवला आहे तर काय होणार? विश्वास जास्त मोठा आहे की अविश्वास? पण आपल्याला जास्ती मोठं काय वाटते? म्हणजे आपल्याला पहिलं काय वाटायचं की जगाच्याच गोष्टी करणार तर चांगलंच आहे. वचन काय? देवला गेलो संडेला की झालं. म्हणजे मी आमचं सांगते, आम्हाला पण असंच वाटायचं की सतत प्रार्थनेला जाऊन काय आहे, एकदा देवला म्हणजे चर्चमध्ये गेलो, कम्युनियन घेतलं म्हणजे झालं.
फक्त संडेला जायचं आणि घरी यायचं. ते पण कला जायचं. मम्मीचा काय म्हणजे मम्मीचा काय बोलायचे, प्रार्थनेला तर जायचं आहे यांना, पण संडेला मिसालाच नाही जायचं. म्हणजे तुम्हाला ताईला तिकडे जायला टाईम आहे आणि चर्चमध्ये जायला टाईम नाही, त्यासाठी संडेला मिसाला जायचं आणि यायचं. म्हणजे ती एक पद्धत बनवलेली की मिसाला जायचं आणि यायचं, पण तिथे काय सांगतात ते ऐकायचंच नाही. म्हणजे जायचं यायचं, जायचं यायचं. मग ते चांगलं होतं की चुकीचं होतं? कारण जेव्हा आपण तिकडे जातो तिथे पण प्रभूची उपस्थिती आहे की नाही आहे? तर मग आता सांगा, विश्वासाचा आणि अविश्वासाचा नल बरोबरच चालू ठेवू शकतो आपण? का नाही ठेवू शकत? हां, कारण ते दोघंही वेगवेगळे आहेत, ते एकत्र राहूच शकत नाही. जर आपण त्यांना एकत्र करायला गेलो तर आपणच आपला स्वतःचा नाश करतो. आणि जर आपण विश्वासच निर्माण, म्हणजे जर आपणामध्ये आता अविश्वास नाही आहे, म्हणजे तो काढायला मी मेहनत तर नाही केली, मी तो नल चालूच ठेवला आहे वचनाचा, आणि जर मी तेच वचन ऐकतच राहिली आहे तर तो विश्वास आपोआप आतमध्ये निर्माण झाला आणि अविश्वास निघून गेला. पण आता लक्ष ठेवायचे आहे की नाही ठेवायचे आहे? म्हणजे आपल्याला ब्रदरने सांगितलं की प्रत्येक शब्द हा एक आत्मा आहे, आणि कुठून पण आपण एक शब्द ऐकला आणि जो आपण ऐकला फक्त आणि तो आपल्या हृदयात गेला तर काय होणार? जर वाईट शब्द असेल तर आपण तो लगेच कॅच करतो, पण जर चुकीचा शब्द आहे तर आपण तो लगेच कॅच करतो. जर चांगलं असेल तर कॅच करायला प्रोसेस लागते. म्हणजे जर आता कोण जगाच्या गोष्टी करत असेल त्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो, आणि जर कोण वचनाच्या गोष्टी करीत असेल तर इंटरेस्टच नसतो. जाऊन दे, आता ती काय बोलतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. म्हणजे आता आम्ही पण कधी कधी कोणाला सांगायला जातो, ते काय बोलतात, मोठे सिस्टर बनले आता त्यांचं काय ऐकायचं. म्हणजे त्यांना काय वाटते की आपण वेगळे आहोत आणि ती वेगळी आहेत, पण ते तसं आहे का? प्रभूमध्ये आपण सगळे एक समान आहोत की नाही? मग आता अविश्वास आणि विश्वास हा कधीही मिक्स होऊ शकत नाही, आणि जर आपण तो मिक्स करतो तर आपला स्वतःचाच नाश आहे की नाही आहे? तर मग आता सांगा, अविश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे? आणि विश्वास जमा कसा करणार? वचन ऐकून ऐकून. आणि विश्वासाचा नल एकदा चालू केला की तो बंद करायचा आहे, कारण एकदाच बोलल्याने किंवा ऐकल्याने तो जमा होत नाही. तो आपल्याला सारखं सारखं ऐकतच राहायचं आहे, तेव्हाच तो जमा होणार. आणि विश्वास पण असा जमा करायचा आहे की तो बाहेर पडत आहे. म्हणजे ती सांगितलं मी, घाण पाण्याने बालदी भरलेली होती. अविश्वास आपणामध्ये केवढा होता की तो बाहेरपर्यंत यायला तयार. तसाच विश्वास पण आपल्याला कसा तयार करायचा आतमध्ये की तो बाहेर पडत आहे, आणि समोरच्या व्यक्तीला दिसलं पाहिजे की आपणामध्ये विश्वास आहे. म्हणजे यासाठी नाही दाखवायचं की मी मोठी आहे, मी प्रार्थनेला जाते आणि माझ्यामध्ये खूप विश्वास आहे. स्वतःला जास्त नाही समजायचं आहे आपल्याला. म्हणजे समोरचा व्यक्ती आहे त्याला कमी नाही लेखायचं, कारण आपल्याला सर्वांना विश्वास आपल्या सर्वांच्या मापानुसार दिला आहे. ते वचन आहे ना, कन्यान आहे ते वचन. बघ, हो, वाच बाई एकदा. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून
मी तुमच्यापैकी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. वचनात लिहिलं आहे की नाही? मग जर आपणामध्ये विश्वास भरपूर आहे तरी पण आपल्याला तो घमंड नाही आला पाहिजे की मी प्रार्थनेला जाते, विश्वासी आहे, प्रवचन करते तर मी मोठी आहे आणि समोरच्या व्यक्तीला कमी लेखायचं नाही आहे. म्हणजे असं होऊ शकते की नाही होऊ शकत की मी इथे प्रवचन करते आणि मी समजा मी आहे आणि रिप्सनाबाई आहे आणि मी प्रवचन करते आणि मी जर तिला कमी लेखते तर माझ्यामध्ये विश्वास काम करू शकतो? कारण विश्वास आहे तिकडे प्रभूचं प्रेमसुद्धा आहे आणि प्रभूचं प्रेम कधीही गैरशिस्त वागत नाही. ते वचन आहे ना क प्रीती सहनशील आहे, प्रीती हेवा करत नाही. मग जर मी ते करते तर माझ्यामध्ये विश्वास कार्य करतो? मग असं होणार म्हणजे असं होऊ शकते की नाही होऊ शकत? म्हणजे तो आपल्याला सांगून नाही येत, तो अचानक आपणामध्ये निर्माण होतो. म्हणजे जर मी करते आणि ती नाही करत तर स्वतःला अधिक समजायचं आणि दुसऱ्यांना कमी लेखायचं. पण आपल्याला तसं सांगितलं आहे, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. मग आपण स्वतःला अधिक मानतो कधी? मानू शकतो की नाही शकतो? वाटते तुम्हाला टॉपिक इंटरेस्टिंग नाही वाटत? त्यांनाच फक्त वाटते, तुम्हाला काहीच नाही वाटत? झोप आले? उभे राहा सर्वजण, उभे राहा पटकन. बोला 3 वेळा हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग आता झोपणार? जागे राहणार की नाही? कारण वचन आहे ऐकण्यास तत्पर असा. मग हां तेच ते, पण आपल्याला सध्या आता ऐकण्यास तत्पर व्हायचं आहे. बसा बाय, वाच एकदा. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. म्हणजे हे वचन कार्य करते की नाही करत? आपल्याला स्वतःला नाही अधिक मानायचं. म्हणजे आपण प्रभूमध्ये सर्वजण एक समान आहोत की नाही आहोत? मी मोठी आहे, तुम्ही छोटे आहेत, तुम्ही मोठे आहेत, मी छोटे आहे, असं आहे का? आपण प्रभूमध्ये सगळे एकत्र आहोत की नाही? आणि आपल्याला विश्वास प्रत्येकाला आपल्या परिमाणानुसार दिला आहे. मग जेव्हा आपणामध्ये ते घमंड येते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा तो अविश्वास निर्माण व्हायला येते तेव्हा काय करायचं? स्वतःला नम्र करायचं आहे व जो वचनाचा विश्वासाचा नल आहे तो चालूच ठेवायचा आहे. म्हणजे ब्रदरने त्या दिवशी सांगितलेलं की आपण काय करतो, म्हणजे जेव्हा ब्रदर ए शिकवतात तेव्हा येतो, बी शिकवतात तेव्हा सुद्धा येतो आणि डायरेक्ट डी शिकवतात तेव्हा येतो आणि मधला सी गायब. मग ते काम होते
म्हणजे आम्ही पण असंच करायचो पहिला, तेव्हाच सांगते. म्हणजे जे स्वतः वापरलं तेच सांगायचं आहे. मग तेव्हा ते कार्य करणार. म्हणजे आपल्याला सर्व समान दिलं आहे आणि आपल्याला आता तेच करायचं आहे. आणि अविश्वास आपल्या विश्वासाशिवाय मोठा नाही झाला पाहिजे. अविश्वास मोठा आहे की आपला विश्वास मोठा आहे? मग आपण मोठं कोणाला बनवतो कधी कधी? अरे बोला. धन्यवाद येशू. तर मग आता आपण बघूया की आपले शब्द का कार्य करतात. म्हणजे आपले शब्द कार्य करतात की नाही करत. प्रभू येशूने पण त्याच्या जीवनात शब्द वापरला की नाही वापरला. जेनेसिस 1:1, उत्पत्ती अध्याय 1:1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. पुढे पहिला देवाने काय निर्माण केलं? त्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. पुढे वाच बाय. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. पहिले देवानी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि पृथ्वी ही आकारविरहित व शून्य होती. आणि वाच. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. मग जेव्हा देवाने आकाश पृथ्वी सर्व निर्माण केलं तेव्हा पृथ्वीवर काय होता? अंधकार होता. पृथ्वी काय होती? आकारविरहित होती. शून्य होती की नाही होती? पुढे. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. म्हणजे जेव्हा पण परिस्थिती समोर दिसते आणि जेव्हा पण परिस्थिती बघूनही तीच परिस्थिती बोलतो तर तेच कार्य होणार की नाही होणार? पाऊस बघितला नाही कधी? पाऊस मोठा आहे की देवाचा शब्द जो ऐकतो तो मोठा आहे? मग तुम्हीच लगेच अडखलले कसे? अडखलन आलं की नाही आलं तुम्हाला? मग अडखलले का? लक्ष तर सर्वांचंच तिकडे गेलं. मी काय बोलली ते तुम्ही सांगा आता. पाऊस एक व्यक्ती आहे आणि तोच तुम्हाला अडकवायला आला आणि तुम्ही अडकलले पण. तर आता सांगा मी काय बोललेली. अजून काहीतरी बोललेली मी. चला वाच एकदा वाच. येच वाच. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा तो शब्द कार्य होतो की नाही होत? होतो. कारण देवाला सुद्धा शब्द बोलावा लागला. म्हणजे त्याच्यासमोर परिस्थिती होती अंधाराची, तरी पण तो अंधाराचीच परिस्थिती बोलत होता की जी परिस्थिती त्याला बदलायची होती ती बोलत होता? पण आपण काय करतो? देवाला अंधकार दिसत होता आणि प्रकाश नव्हता, पण तो अंधकार न बोलता तो काय बोलला? प्रकाश हो आणि प्रकाश झाला. तो बोलला की अंधार आहे आणि प्रकाश हो असा बोलला का नाही बोलला? देव असा बोलला का की अंधार आहे प्रकाश हो? पण आपल्या घरात लाईट गेल्यावर आपण बोलणार? आपण बोलतो की डायरेक्ट प्रकाश हो? आपण काय करतो?
लाईट गेले, आता कधी येणार आणि कधी नाही. मग जेव्हा प्रभूच्या समोर पण परिस्थिती होती, त्याला सुद्धा परिस्थिती बदलण्यासाठी त्याचे तोंड उघडावे लागले आणि शब्द बोलावा लागला. कारण शब्द हा एक आत्मा आहे आणि तो कार्य करतोच म्हणजे करतोच. तसंच जर आपल्या समोर पण परिस्थिती आहे तर आपण काय करतो? परिस्थितीच बोलतो की परिस्थितीच्या विरुद्ध बोलतो? खरं खरं सांगा. परिस्थितीच बोलतो की परिस्थितीच्या विरुद्ध बोलतो? परिस्थितीच बोलतो कधी कधी. काय बोलतो? परत झोपले सगळेजण. कारण जे आपण बोलणार ते घडणारच घडणार. हे सत्य आहे की नाही आहे? जे आपण बोलणार ते घडणारच घडणार. उदाहरण, जर मी बोलते की मी गरीब आहे, मी आजारी आहे आणि सतत तेच 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 कबूल करत राहिली आहे, तर आता काय होणार? जर मी बोलते मी आजारी आहे आणि गरीब आहे, तर मग जे बोलते तेच दिसणार की नाही दिसणार? मग ते अंधाराचे शब्द आहेत की प्रकाशाचे शब्द आहेत? मग देवाने त्याच्यासमोर अंधार होता तरी पण तो अंधारच बोलला की प्रकाश बोलला? मग आपल्या समोर पण जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपण काय बोलतो? अंधाराचे शब्द की प्रकाशाचे शब्द? अनेकदा आपण काय बोलतो? आपण तेच बोलतो. जी परिस्थिती बोलते तेच आपण बोलतो. आजार घेऊनच बसलेलो, पण आता पण तेच करायचं आहे. हा, मग ती अशीच आली की तुम्ही शब्द बोलला, विश्वास जमा केला तेव्हाच तर ते करू शकले. पण शब्दच बोलला नसता आणि ते कृती केलीच नसती तर इकडे बसले असते की आज? तर मग सोप्यावरच असते आणि कोणाला तरी बोलवलं असतं, या आणि प्रार्थना करून पण परमेश्वराने आपल्याला आजार दिले आहेत. आजारी पण आपला वाटा आहे. आपला वाटा काय आहे? चांगला दिला आहे की आपला वाटा धनवंत आहे, निरोगी जीवन आहे? नाही, आपला वाटा तर आजार आहे, गरिबी आहे. नाही, तेच आहे. लिहिलं वचन आहे, आपला वाटा तोच आहे. नाही, आपण गरीबच आहोत. मग आपल्याला म्हणजे जे आपण बोलणार ते घडणारच घडणार आहे. हा, मी मरणार नाही तर जगणार आणि परमेश्वराच्या वचनाचे वर्णन करणार. बरोबर? मग आता आपल्याला प्रत्येकाला जी परिस्थिती आहे ती बदलायचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? मग आता आपण काय करतो? जो अधिकार दिला आहे तो वापरतो की तसाच ठेवतो? खरं खरं सांगा. कारण प्रभूपासून काही लपलेलं नाही आहे. प्रभूमध्ये सर्व काही उघड आहे. वचन वाच, 1 पासून वाच. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. पुढे
तेव्हा देव बोलला, तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. म्हणजे आपल्याला सर्व अधिकार दिले आहेत की नाही दिले आहेत? म्हणजे आपल्यासमोर परिस्थिती आहे, ती आपण बदलू शकतो की नाही बदलू शकत? कशी बदलू शकतो? वचनाद्वारे, देवाच्या शब्दाद्वारे. कारण विश्वासाला सुद्धा आवाजाची गरज आहे आणि कृतीची गरज आहे. शिकलो की नाही शिकलो आपण? म्हणजे आपल्याला तोंड दिलं आहे, ते त्याचा वापर करायचा आहे. फक्त गोष्टीमध्येच नाही वापर करायचा, तर जी परिस्थिती आपल्या समोर आहे ती बदलण्यासाठी पण तो वापर आपण करू शकतो की नाही करू शकत? मग आपण वापर करतो. जो अधिकार आपल्याला दिला आहे तो आपण वापरतो, कारण आपल्याला आपल्या पित्याने सर्व ऑलरेडी दिलं आहे, एकदम रेडीमेड. त्या दिवशी बोललं ना, ब्लँक चेक. आपल्याला सर्व दिलं आहे. बरोबर वाचायला लागेल आणि वापरावं पण लागेल की नाही? आपल्याला सर्व ऑलरेडी दिलं आहे, आपल्याला फक्त तोंड उघडायची गरज आहे. पण आपण काय करतो अनेकदा? तोंड उघडून विश्वासाचे शब्द बोलतो की अविश्वासाचे शब्द बोलतो? आपल्याला ऑलरेडी सगळं रेडीमेड दिलं आहे, पण आपल्याला विश्वासाचे शब्द बोलायचे आहेत तोंड उघडून. उदाहरणार्थ, जर धन्यवाद येशू. उदाहरण, जर आपण कुठे हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि समोर संपूर्ण जेवणाची थाली आहे आणि ती तशीच ठेवलेली आहे, तर मग आपलं पोट भरेल की नाही भरेल? भरेल. अरे जेवण तर आहे, सर्व आहे, पूर्णच्या पूर्ण थाली समोर आहे, तर पोट भरेल की नाही भरेल? कसं नाही भरणार? समोर पूर्ण जेवण आहे. कारण जेवण खाण्यामध्ये आणि ठेवण्यामध्ये फरक आहे. जर आपण पोट भरायचं आहे तर ते खावं लागेलच, म्हणजे तोंडाचा हाताचा वापर करावाच लागेल. आणि तोंडाचा हाताचा वापर केलाच नाही तर पोट भरेल का? मग आता जेवण तर थाली आहे, ती आपण खाल्लं आणि म्हणजे सर्व काही झालं, मग आता आपले पोट भरणार की नाही भरणार? का भरणार? का भरणार? हाताने खाल्लं, त्याच हातांचा वापर केला, तोंडाचा वापर केला की नाही केला? मग तसंच समोर आपल्या वचन तर आहे, आतापासूनच नाही तर कधीपासून आहे ते. म्हणजे कोण कोण व्यक्ती तर म्हणजे ज्याला वचनाचं ज्ञानच नाही भेटलं ते पण देवाच्या घरी गेले आणि आपल्याजवळ ते आहे, मग ते आपण वापरू शकतो आणि म्हणजे आपलं जीवन बदलू शकतो की नाही शकत? जर म्हणजे आता उदाहरणार्थ, जर म्हणजे कोण व्यक्ती आहे तो पापी 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 बोलूनच वर गेला आणि आपण इथे आहोत आणि आपण पापी पापी बोलतच राहिलो पाहिजे? म्हणजे सत्य माहीत असून पण तेच करायचं नाही, तेच करायचं. जर आपण इथे पृथ्वीवर आहोत तर आपल्याला पित्याने काहीतरी कामासाठी पाठवलं आहे की नाही पाठवलं? प्रत्येक मनुष्य असाच आला आहे की त्याची काहीतरी योजना आहे. आता इथे प्रवचन म्हणजे आता धन्यवाद येशू इथे उभे आहोत, तर ते पण पित्याची योजना आहे की नाही आहे? आता इथे असंच कोणतरी उभं नाही राहू शकत. प्रत्येकाला पित्याने त्याच्या प्रेमाने भरलं आहे आणि सर्व काही दिलं आहे, तेव्हाच इथे उभी राहू शकते. म्हणजे पहिलं आमचं जीवन पण अविश्वासामध्येच होतं, ते विश्वासामध्ये आणण्यासाठी मेहनत केली की नाही केली? ब्रदरने शिकवलेलं की जो जगामध्ये प्रामाणिक राहतो तोच देवाच्या वचनामध्ये सुद्धा प्रामाणिक राहतो. ती गोष्ट लागू होते की नाही होत? आता आपण इथे सोप्या पद्धतीने आलो आहोत सगळेजण, की प्रत्येकाने मेहनत केली आहे इथे उभं राहण्यासाठी व इथे बसण्यासाठी? असे चालले वाटते सगळेजण, कोणालाच कोणीच काहीच नाही बोललं, असे चालले. हां, ते तर तुम्ही आले, पण तुम्ही इथे बसले आहेत तर ती पित्याची योजना आहे की नाही आहे?
आता जर तुम्ही इथे बसले आहेत तर तुमचं जीवन आता आहे तसंच होतं पहिला पण की बदललं? मग ती आपल्यासाठी पित्याचं प्रेम आहे आणि ती आपल्यासाठी योजना होती त्याची की नाही होती? की आपण जे अविश्वासामध्ये होतो ते विश्वासामध्ये येऊन त्याचं वचन पुढे घेऊन जाण्यासाठी ती त्याची योजना होती आपल्यासाठी. मग मी तेच विचारते की आपण इथे येण्यासाठी म्हणजे जगामध्ये कष्ट केले की नाही केले? म्हणजे जेव्हा आपण जगामध्ये सहन करू शकतो तर आपण पित्याच्या वचनामध्ये पण ते सहन करू शकतो. जसं ब्रदरनी बोललेलं की जेव्हा ते इकडे आले तेव्हा त्यांना कोणीच म्हणजे चांगलं बोलत नव्हते. म्हणजे असं बोलायचे म्हणजे की हे तिथून आले आहेत इथून आले आहेत, ते म्हणजे धर्माचे विरुद्ध आहेत, ते आपल्याला काय शिकवणार, ते तर हिंदू आहेत, असं बोलायचो की नाही बोलायचो? म्हणजे यो विचार आम्ही पण केलेला तेव्हाच सांगते. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही वचनामध्ये आलो तेव्हा असेच नाही आलो. धन्यवाद येशू की कोणतरी व्यक्ती आलेली आमच्या घरी आणि ती आम्हाला सांगत होती की चला एकदा येऊन तर बघा म्हणजे कसं आहे. पण घरातून निघायला तयारच नाही. म्हणजे तो अडखलन आलेलं की असंच राहा, म्हणजे अजून जीवन बदलूच नका, तिथेच राहा, निघूच नका. तर असं करून करून मम्मी बोलते जा जा जा. तर मग आलो, पहिल्या दिवशी आलो तर प्रार्थनेला बसलो पण काहीच समजत नाही. ब्रदर बोलतो आपण पापी नाही आहोत आणि पहिल्यापासून ऐकलं आहे की आपण पापी आहोत आणि असेच राहणार. मग तेव्हा तो अविश्वास होता आतमध्ये. पण जेव्हा सतत यायला लागलो आणि विश्वासाचा तो नल चालूच ठेवला तेव्हा आता पण जीवन तसंच आहे की बदललं आहे? म्हणजे कधी विचारसुद्धा नव्हता केला जेव्हा अविश्वासामध्ये होतो तेव्हा की इथे येऊन प्रभूचं वचन कोणाला शिकवू पण शकतो आणि म्हणजे कोणाचं जीवन बदलू पण शकतो. म्हणजे पित्याने धन्यवाद येशू की त्याने वापर केला आहे, पण तो वापर करत आहे, पण त्या म्हणजे आपल्या शरीराचा तो वापर तर करत आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? नम्रपणे ते करायचं आहे. ते वचन वाचलं की स्वतःला अधिक मानायचं नाही आहे, कारण पिता आपल्यामधून कार्य करत आहेत, आपण स्वतः ते करत नाही. कारण ते जाऊ दे, ते वचन आहे का तो आपला वापर करतो आहे ना, ते वचन का तो आपू या पृथ्वीवर राहिल्यानं तो आपल्याला यासाठी पाठविले कापून त्याने आपला वापर करून सर्वांचं जीवन ते वचन त्याने आपल्याला याला पाठविलं. म्हणजे त्याची आपल्या प्रत्येकासाठी योजना आहे, पण आपल्याला ती स्वीकारायची आहे आणि त्याच्यावरच ठामपणे उभं राहायचं आहे. मग आता परिस्थिती आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे. अविश्वासाचा म्हणजे आवाज आहे तो मोठा करायचा आहे की जो विश्वासाचा आवाज आहे तो मोठा करायचा आहे? आणि समोर परिस्थिती कोणतीही असली तरी पण आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे विश्वासामध्ये. तिकडे नका, तिकडे लागल्यावर समजेल तुम्हाला. जे मी सांगते ते ऐका. मग प्रभूमध्ये येण्यासाठी मेहनत केली की नाही केली? मग आत्ता पण म्हणजे आता तुम्ही सांगा की जे आपलं जुनं जीवन होतं आणि आपण जेव्हा प्रभूमध्ये नव्याने जन्मलो त्या जीवनामध्ये फरक आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? मग आता जीवन परत अविश्वासामध्ये ढकलायचं आहे की विश्वासामध्येच ठेवायचं आहे? कारण शांती प्रेम कशात आहे? प्रभूच्या राज्यात आहे की नाही आहे? आपल्याला पहिला माहीत होतं की आपण निरोगी जीवन पण जगू शकतो. वचन चर्चमध्ये तर भरपूर वेळा ऐकलं आहे. हां वाच बाय. तुम्ही मला निवडले नाही तर मी तर मी तुम्हाला निवडले
तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, फल द्यावे, तुमचे फळ तुमचे फल टिकावे टिकावे आणि जे काही तुम्ही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. ते त्याने तुम्हाला द्यावे. मग पित्याने आपल्याला सर्वांना निवडलं आहे की नाही निवडलं आहे? निवडलं आहे की नाही निवडलं आहे? की असे चालले आपण इकडे? म्हणजे कधी विचार सुद्धा केलेला की इथे येऊ शकतो? कधी माहीत सुद्धा होतं की आपण निरोगी जीवन जगू शकतो? म्हणजे पहिला माहीत होतं की आपल्याला सर्व अधिकार दिले आहेत, ते वापरून आपलं जीवन आपण बदलू शकतो, विश्वास आणि अविश्वास शिकू शकतो. सगळे शांत झाले तर असं वाटते मध्ये मध्ये झोप येते. झोपता की जागे आहेत? तर मग आता समोर जेवणाची थाली होती, ती तुम्हाला कृती करून खावी लागली की नाही खावी लागली? समोर ठेवूनच पोट भरणार? मग वचन समोर आहे, दिसत आहे, तरी पण आपण तसंच ठेवलं आहे. म्हणजे आपण काय करतो? म्हणजे आपल्या समोर प्रभूने जीवन आणि मरण ठेवलं आहे, पण आपल्याला काय निवडायचं आहे? नाही, मरणच निवडायचं आहे. जीवन निवडायचं आहे की नाही निवडायचं? आपल्याला सर्व काही त्याने रेडीमेड दिलं आहे, आपल्याला फक्त त्याचा वापर करायचा आहे. धन्यवाद येशू. मग काय समजते की नाही समजते? मग आता सांगा की विश्वास कसा येतो? विश्वास कसा येतो? आणि अविश्वास? मग जर समजा की जीवनामध्ये बोलत आहोत की मी गरीब आहे, तर काय दिसणार? काय दिसणार? आपण बोलतो मी गरीब आहे, जी समोर परिस्थिती आहे तीच बघून राहतो आणि तीच धरून राहतो. पण आपल्याला तीच धरून राहायचं आहे. जी परिस्थिती दिसत आहे ती आपण बदलू पण शकतो की नाही शकतो? पण आपण अनेकदा काय करतो? ती परिस्थितीच धरून ठेवतो, कारण आपल्याला वाटते ती परिस्थिती कधी बदलणारच नाही. आपल्याला काय पाहिजे? इन्स्टंट 2 मिनिट मॅगी. पण ती मॅगी बनायला पण 2 मिनिटच नाही लागत. असं फक्त ते लिहिलेलं असते, पण ती मॅगी बनायला पण टाईम लागते की नाही लागते? मग तसंच वचन कार्य करायला सुद्धा टाईम लागेल, ते प्रोसेस व्हायला टाईम लागेल, कारण आपल्यामध्ये विश्वासापेक्षा अविश्वास जास्त भरलेला आहे नाही होता. धन्यवाद येशू. तर मग आता काय करणार? जी परिस्थिती आहे ती बदलणार की तशीच ठेवणार? जर आपण बोलतो की मी गरीब आहे, मग ती परिस्थिती बदलणार की तशीच राहणार? रिन्सियाबाई वाच एकदा ये. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेस पवित्र व निर्दोष असावे. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. मग आपण आताच निवडलेले आहोत की पहिल्यापासून निवडलेले होतो? पण भटकलेलो की नाही? मग आता परत भटकायला जायचं आहे की वचनामध्ये यायचंच आहे? त्यांनी आपल्याला त्याच्या जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलं आहे, पण आपण कुठे गेलेलो? फिरायला. आता परत घरी आलो की नाही आलो पित्याच्या? मग आता पित्याच्या घरापासून लांब जायचं आहे परत, कारण आपला पिता आपल्यावर इतकं प्रेम करतो की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, कारण आपण
कारण तो आपल्यावर भरपूर प्रेम करतो की नाही करत. मग आपल्याला तसंच राहायचं आहे की बदलायचं आहे जीवन, विश्वासामध्ये जगायचं आहे की नाही जगायचं आहे. तर आपण बघू करंतिकरा दुसरे पत्र अध्याय 1 नाही अध्याय 8 वचन 9. जर आता मी पहिला बोलली की जर आपल्यासमोर परिस्थिती आहे की मी गरीब आहे आणि मी परिस्थिती तीच बोलतच राहिले सतत, तर ती गरिबी बदलू शकते नाही बदलू शकत. आणि जर मी बोलत राहिली की मी गरीब आहे, तर मी अंधाराला आवाज देते की प्रकाशाला आवाज देते. आणि आपल्याला अंधकाराला आवाज द्यायचा आहे की प्रकाशाला द्यायचा आहे. 9 अध्याय 8 वचन 9. पण आपण जास्ती कोणाला आवाज देतो, अंधकाराला की प्रकाशाला. तर वाचा, आपण सगळे एकदम गरीब आहोत आहे ना प्रभूमध्ये. आपण सगळे प्रभू येशूमध्ये वाच. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. मग आपला प्रभू येशू ख्रिस्त आपणाकरिता दरिद्री झाला की नाही झाला, का झाला. पण आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे. हे वचन पहिला कधी ऐकलं, म्हणजे पहिला कधीच नाही ऐकलं, म्हणजे ऐकलेलं ना. मग तेव्हा कृती का नाही केली, तेव्हा विश्वास का नाही ठेवला. कारण तेव्हा समजावणारं कोण नव्हतंच. पण धन्यवाद येशू की आपल्याला ब्रदर दिले आहेत की ते आपल्याला समजून सांगतात आणि आपल्याला जीवन बदलायचा अधिकार आहे. आणि ते आपल्या हातातच आहे की नाही आहे. वाच एकदा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. मग हे वचन काय सांगते, आपण धनवान आहोत की गरीब आहोत. मग जेव्हा आपल्या घरामध्ये डब्बे रिकामी दिसतात, पैसे दिसत नाही, तेव्हा आपण म्हणजे हेच आठवण करतो की काय आठवण करतो. तुम्ही काय बघता जेव्हा घरामध्ये डब्बे रिकामी दिसतात, तेव्हा पहिला विचार काय येतो की तो आपल्याकरिता दरिद्री झाला की पहिला. म्हणजे जेव्हा वचनामध्ये नव्हतो तेव्हा विश्वासापेक्षा परिस्थिती आहे ती जास्त जोरात बोलायची. पण आता आपल्याला ती परिस्थितीच बोलायची आहे की याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, याच्यावर सुद्धा नाही, याच्यावरच लक्ष ठेवायचं आहे. जरी ते समोर परिस्थिती दिसते की सर्व रिकामी आहे, सर्व काही खाली आहे, कर्ज आहे, सर्व काही आहे, तरी पण आपल्याला ती परिस्थिती न बघता तर हे बघायचं आहे. कारण वाच रिन्सियाबाई एकदा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला. बस पे. आता जेव्हा दिसणार की मी एकदम कर्जामध्ये आहे आणि डब्बे रिकामी आहेत, पैसे नाही आहेत, तर समोरची परिस्थिती जास्ती जोरात बोलते, तेव्हा आपल्याला आठवण काय करायचं आहे, परिस्थितीच बघायची आहे की वचन आठवायचं आहे. आता तर आपण वचन शिकलो आहोत, तरी पण आपण ती परिस्थितीच बघतो तर आपणामध्ये विश्वास जमा नाही आहे.
म्हणजे आपण फक्त मुखाने बोलतो तर खरं, पण कृती करतच नाही. पण विश्वासाला कृतीची गरज आहे की नाही आहे? जर आपल्याला तोंड दिलं आहे तर ते उघडायचं आहे की नाही आहे? कृती करायची आहे की नाही आहे? मग जेव्हा समोरची परिस्थिती दिसते, सर्व काही रिकामी आहे, कर्ज आहे, सर्व काही आहे, तरी पण प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो की तो आपल्याकरिता दरिद्री झाला, यासाठी की आपण, मग आपण आता धनवान आहोत की गरीब आहोत? मग आता विश्वासाने तोंड उघडून बोलायचे आहे की नाही बोलायचे आहे? मग आता तोंड उघडून बोलतो की मी धनवान आहे, तर आता माझी कृती काय आहे? नक्की नक्की धनवानाची आहे खरोखर. जर आपल्या समोर परिस्थिती दिसत आहे तर आपल्याला ती परिस्थितीच बघायची आहे की ती बदलायची सुद्धा आहे. जर मी बोलते मी धनवान आहे, तर माझी कृती पण कशी असली पाहिजे? धनवानासारखी असली पाहिजे की नाही? की असंच धनवान नाही, म्हणजे वचनामध्ये तर लिहिलं आहे पण ते समोर दिसत तर नाही, मग अडखलन येऊ शकते की नाही येऊ शकत? येते नाही, ते येते यासाठी की तुम्ही अडखलावे, ते तुम्ही मध्ये ठेवलं आहे तेव्हाच ते येते. आणि ते वचन सुद्धा आहे की नाही, जे आतमध्ये आहे तेच मुखावाटे बाहेर येणार. उदाहरणार्थ जर आपण टूथपेस्ट आहे आणि त्या टूथपेस्टला दाबलं तर काय निघेल? कोलगेटच निघेल की नाही निघेल? आणि त्याला पाठून दाबलं तर, आणि पुढून दाबलं तर, मध्ये दाबलं तर, मग ते आपल्या आतमध्ये आहे तेव्हाच ते बाहेर येते. पण आपल्या आतमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. मग आपल्या आतमध्ये आपल्याला काय भरायचं आहे? प्रभू येशूचं वचन भरायचं आहे. तेव्हाच जेव्हा आपल्याला कोणी पण धक्का मारला किंवा पाठून दाबलं पुढून दाबलं तरी पण ते वचनच बाहेर निघेल, म्हणजे अडखलायचा प्रश्न नाहीच येणार. मग आता वचन भरण्यासाठी पण काय करावं लागेल? मुखाने कबूल करावं लागेल की नाही? तोंड दिलं आहे की नाही दिलं आहे? मग ते असंच दिलं आहे शोपीस, त्याचा वापर सुद्धा करायचा आहे की नाही? आणि नाही केला तर कोणी पण धक्का मारला तर चहा पडणार, हां कॉफी पडणार. मग जेव्हा आपल्याला कोण धक्का मारते तेव्हा आपल्यामधून काय बाहेर पडते? काहीच नाही पडत की चहा कॉफी पडतेच. आता तुम्हीच प्रश्न केलेला की अडकलन तर येतेच, मग आता उत्तर पण तर द्यावं लागेल की नाही? कारण आपण शिकत आहोत की नाही आहोत? प्रभूमध्ये आपण किती मोठे झालो तरी पण आपल्याला शिकायचंच आहे, कारण प्रभूचं ज्ञान आपल्यासाठी गरजेचं आहे की नाही आहे? मग जेव्हा आपल्याला कोण धक्का मारते तेव्हा काय निघते? आणि जर वचन नसेल तर कसे? जर वचन नसेल तर पडू नाही. वचन नसेल तर त्याला पण पाडणार आणि स्वतः पण पडणार, म्हणजे डायरेक्ट WW, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा ऐकायचा प्रश्नच मिटला. डायरेक्ट फायटिंग होणार की नाही? होते होती की नाही होत होती? पण आता जर तुम्हाला कोणी धक्का मारला तर आता पण WW होणार? आता का नाही होणार? आता वचन आहे. जर कोणी धक्का मारला तर चहा कॉफी नाही पडणार, तर वचनच पडणार. म्हणजे जर आपल्याला कोणी धक्का मारते आणि आपल्यामधून काहीच रिएक्शन नाही आहे, तर म्हणजे आपण प्रभूमध्ये, जर आपल्याला कोण धक्का मारते, आता तुम्ही बोलले नाही की अडखलन येतेच, पण ते अडखलन येते आणि तुम्ही अडखलता, तर तुमच्यामध्ये ते वचन तुम्ही कार्यरत केलं आहे? कार्यरत
तसं नाही, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही आजारी आहात, म्हणजे धन्यवाद येशू, जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही वचन बोलता की धन्यवाद येशू, मी तुझ्या जखमामुळे पूर्णपणे बरी झाली आहे, आणि तुम्ही वचन बोलता आणि तसेच बसलेले राहिलात आणि झोपून राहिला आहात, तर तुम्ही कधी उठून चालू शकता की नाही चालू शकत? फक्त बोलता तर तुम्ही उठून चालू शकता की नाही शकता? जर तुम्ही तोंड उघडलं आहे तुमचं आणि विश्वासाला आवाज देत आहात, आणि विश्वासाला आवाजाची सुद्धा गरज आहे आणि कृतीची सुद्धा गरज आहे, पण आपण फक्त कधी कधी आवाज देतो की कृती सुद्धा देतो? आणि सर्वात मोठा प्रश्न, वचन मुखानेच बोलतो की कधी कधी मनात सुद्धा बोलतो? म्हणजे मी पण केलं आहे, तेव्हाच तर मी सांगते, कारण जे स्वतः वापरलं आहे तेच सांगायचं आहे. मग आता सांगा, आता जेव्हा अडखळण येणार तेव्हा काय करणार? जर तुम्ही बोलता मी बरी झाली आहे, तर कृती पण कशी पाहिजे? मी बरी झाली आहे आणि कृती केलीच पाहिजे. धन्यवाद येशू. टॉपिक चेंज. वाच पाय परत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. मग आता जेव्हा प्रभू येशू सांगतो की तुम्ही धनवान झाला आहात आणि आपल्या समोर परिस्थिती येते, म्हणजे परिस्थिती दिसत आहे की मी गरीब आहे, तेव्हा आपल्या परिस्थितीचा आवाज मोठा असला पाहिजे की वचनाचा आवाज मोठा असला पाहिजे? जर मी बोलते मी धनवान आहे, तर माझी कृती सुद्धा कशी असली पाहिजे? धनवानासारखी असली पाहिजे की नाही? उदाहरणार्थ समजा उदाहरणार्थ रिन्सियाबाई रस्त्याने जात आहे आणि तिला तिथे एक व्यक्ती दिसला, म्हणजे बसलेला आहे एकदम गरीब व्यक्ती, आणि तो तिला सांगत आहे की मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे, आणि तिच्याकडे फक्त 100 रुपये आहेत. तर आता तिने ते दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे? आणि ते फक्त तिच्याकडे 100 रुपये आहेत आणि ती न देता पाठ फिरून तिथून निघून आली, तर काय होईल? मग तिची कृती विश्वासाची होती की अविश्वासाची होती? वचन तर बोलत होती की नाही? पण तू वचन तर बोलत होती रिन्सियाबाई, तू वचन तर बोलत होती की मी धनवान आहे, आणि तुला तो व्यक्ती दिसला आणि तू त्याला काहीच न देता पाठ फिरून पडत निघून आली. मग विश्वासाची कृती केली की अविश्वासाची कृती केली? मग सकाळी तर बोललो की धनवान आहे, आणि दुपारी कृती कोणती केली? मग आपली कृती स्थिर असली, म्हणजे विश्वास स्थिर असला पाहिजे की तो डगमगला पाहिजे? पण अनेकदा आपण विश्वासामध्ये स्थिर असतो की डगमलतो? आता उदाहरणार्थ माझ्याकडे पण 100 रुपये आहेत आणि कोणाला 50 रुपयाची गरज आहे, आणि मी जर ते त्याला देत नाही आणि स्वतःचाच विचार करून स्वतःकडेच ठेवते, तर ते विश्वास आहे की तो अविश्वासाची कृती करते मी? कारण म्हणजे वचन तर सांगते, वाच एकदा, कारण वचन तर सांगते की मी धनवान आहे, तर आपली कृती पण कशी असली पाहिजे? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. मग त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान झालो आहोत की नाही झालो आहोत? आणि जर माझ्याकडे 100 रुपये आहेत, तर मी समोरच्या व्यक्तीला 50 रुपये देऊ शकते की नाही शकत? पण तेव्हा मी देत नाही आणि तिकडून निघून येते, मग काय होईल? मी तेव्हाच माझ्या विश्वासाला स्टॉप करून अविश्वासाला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिलं की नाही दिलं?
मग आता जेव्हा मी बोलते की मी धनवान आहे, तर मला तशी कृती पण केली पाहिजे की नाही केली पाहिजे? जर मी त्याला समोरच्या व्यक्तीला देतच नाही आणि स्वतःचा विचार करून स्वतःकडेच ठेवते, तर मी कृतीद्वारे धनवान आहे की गरीबच आहे? गरीबच आहे की नाही आहे? मग अनेकदा आपण काय करतो, समोर व्यक्ती आहे, त्याला गरज आहे, पण देतो की नाही देत? म्हणजे तिला गरज होती, ते वस्तू दिली ते काय जाईल त्यामध्ये. ते बोलू जापू नको, तिला बोलू लागतो, ती तिला गरज आहे त्या वस्तूची, ते दिली ते काय जाईल त्यामध्ये? काय बिघडलं? काहीच नाही बिघडलं. मग तुम्ही ती वस्तू तिला दिली, हं. तिला त्याची गरज होती, मग हं. तिने ती वापरली आणि तिची गरज हं. पूर्ण झाली. मग आता तुमच्यामध्ये कोणता स्वभाव दिसला? विश्वासच. अविश्वास कार्य करत होता की विश्वास कार्य करत होता? विश्वास. विश्वास कार्य केला की नाही केला? केला. मग तसंच त्यांनी वापरलं, मग आपण पण वापरू शकतो की नाही शकत? जर आपल्याला समोर दिसत आहे की त्याची परिस्थिती खराब आहे, तर आपण त्याची परिस्थिती बदलू शकतो की नाही शकत? मानव पहिला ती दया येते कोणाशी तरी, मी कोणाशी तरी दया काढून टाकतो गरज त्याची. धन्यवाद येशू. माना ती पहिला समय बाय. ना आपण प्रभूमध्ये नम्र राहिलो पाहिजे की नाही पाहिजे? मग आता काय करणार? काय वापरायचं तेच पण? निर्णय तर काय घेतला असेल की नाही? काहीच नाही शिकले. मग आता तुम्ही गरीब आहात की धनवान आहात? गरीब आहात की धनवान आहात? एवढ्या थंड्या आवाजामध्ये वाटे अमृताबा एकटीच धनवान आहे. तर आता मग काय करायचं आहे? कारण आपण जे बोलतो तेच घडून येते. जर आपण बोलतो की मी गरीब आहे, तर समोर गरिबीच दिसेल. जर आपण बोलतो की मी धनवान आहे, तर धनवंतच दिसेल की नाही दिसेल? कारण प्रत्येक शब्द हा एक बीज आहे आणि जर आपण ते बीज पेरतो, तर फल येणार की नाही येणार? ते अंकुरित होणार आणि फल देणारच. मग जर आपण चांगले शब्द पेरतो, तर आपल्याला फल सुद्धा कोणती भेटणार? चांगल्या शब्दाची भेटणार की नाही भेटणार? जर आपण अविश्वास पेरतो तर, आणि विश्वास पेरतो तर, मग आता लक्ष ठेवायचे आहे की नाही ठेवायचे आहे? मग आता काय बोलणार? धनवंता की गरिबी? आणि प्रभू येशूने आपल्याला निवडलं आहे की नाही निवडलं आहे? मग आता काय करणार? विश्वासामध्ये वाढणार की अविश्वासामध्ये वाढणार? आणि विश्वास कसा येतो? वचन ऐकल्याने, आणि ऐकल्यानेच विश्वास येतो. मग आता तेच करायचं की नाही करायचं? धन्यवाद येशू. मग या कोण येते शेवटची प्रार्थना करण्यासाठी?
कोणीच काहीच नाही शिकले. आपल्याला तोंड दिलाय की नाही दिला आहे, मग त्याचा वापर करायचा आहे की नाही करायचा आहे. मग ज्याला तोंड आहे त्यांनीच या. या पटकन. धन्यवाद येशू, धन्यवाद आबा पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या. आजच्या सुंदर दिवसाबद्दल आपण सर्व देवाला धन्यवाद देऊया. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला आपल्याला देवाचे वचन ऐकण्यासाठी आपल्या नावाने बोलवले, म्हणून आपण सर्वजण देवाला धन्यवाद देऊया. त्याचप्रमाणे आज सिस्टर संध्या यांच्या मुखातून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आपल्याला शिकायला मिळालं की विश्वास दोन प्रकारचे असतात, एक अविश्वास आणि विश्वास. देवाच्या वचनाने विश्वास येतो आणि जगाच्या गोष्टीने अविश्वास येतो. आपल्याला जगाच्या गोष्टीवर विश्वास द्यायचा नाही, घ्यायचा नाही, तर बायबलच्या वचनानुसार आपल्याला तो विश्वासाचे वचन घ्यायचे आहे आणि आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे. हे बीज आपल्या प्रत्येकाच्या हृदयात 100 पटीने पडलेलं आहे आणि त्याला पीक आलेलं आहे. म्हणून आपल्याला देवाला धन्यवाद देऊया आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आबा पित्याकडे करतो. आमेन, आमेन, आमेन.